मुलांमध्ये, अरे त्याच्याकडे XYZ गोष्टी आहेत म्हणून त्याचा अभ्यास चांगला झालाय म्हणून त्याला चांगले मार्क्स पडले. मग असं ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात येते त्यावेळेस त्याला बाहेर काढायला किंवा त्याला ओव्हरकम करायला काय केलं पाहिजे त्यांनी? मुलं जसे आपल्या गावातून घरातून बाहेर पडतात, शहरामध्ये एखाद्या अकॅडमीमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये येतात आणि त्या ठिकाणी असे एक शहरातले विद्यार्थी असतात की त्यांना बऱ्यापैकी चांगली बॅकग्राऊंड असते, त्यांची येण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, सगळी बोलण्याची पद्धत अगदीच वेगळी वाटते. मग साहजिकच आहे आपला खेडेगावातला जो विद्यार्थी असतो, रूरल एरियामधून बाहेर पडलेला, प्रथमतच शहरामध्ये आलेला मुलगा मात्र सुरुवातीला तो थोडंसं फेस करावं लागतं की हे काय आहे म्हणजे नेमकं. करेक्ट. किंवा त्याच्या भाव मनामध्ये येतो कधी कधी की अरे हा, ह्यांना ह्या सवलती सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या म्हणून ह्यांचं नॉलेज जास्त आहे आणि आपल्याला थोडस ह्या फॅसिलिटी नव्हत्या म्हणून कमी आहे, की हा काही दिवसाचा भाग असतो. बरोबर. थोडे दिवस असं होतं, परंतु काही दिवसानंतर शहर आणि खेडेगाव हे एकाच प्लॅटफॉर्मवर आलेले आम्ही पाहतो. फक्त मुलाची मानसिकता पाहिजे की किती कंपॅरिझन करायचं. त्याच्याकडे गाडी, मोबाईल आहे, गॉगल आहे, चांगल्या ड्रेस आहे, म्हणजे त्याला खूप नॉलेज आहे असं बी काही आपण म्हणू शकत नाही. एकाच ड्रेसमध्ये अकॅडमीत किंवा कॉलेजमध्ये येतोय म्हणजे त्याच्याकडे नॉलेजच नाही असं काही आपण करू शकत नाहीत.